मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. रविवारचा स्पेशल भाग म्हणजे आज सुद्धा एपिसोड आहे बरं का ठरलं तर मग या मालिकेचा. तर आजच्या भागात काय झालं ते बघा. तत्पूर्वी तुम्हाला पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू देते, कारण तो धमाकेदार. पूर्णाजीला टेन्शनमुळे चक्कर आली आणि त्या बेशुद्ध झाल्यात. आता घरचे सगळे अश्विनला फोन लावत असतात, पण अश्विन काही फोन उचले ना. आणि इकडे हा मैपत पोहोचलाय तिकडे प्रियाच्या जेलमध्ये. साक्षी आणि मैपत मिळून प्रियाचा गळा दाबतायत, कारण तिने साक्षीच्या विरुद्ध साक्ष दिली म्हणून. आणि अर्जुन सायली पूजेला बसलेले असताना एक धमकीचं पत्र येतंय. त्यात लिहिलेलं आहे की अर्जुन, आता वेळ आहे तुला मरायची. आणि त्यामुळे आता सुभेदारांना प्रचंड टेन्शन आलंय. तर बघा आजच्या भागाला सुरुवातीपासून काय दाखवलं. सायलीने सुभेदारांसाठी मस्तपैकी पिठलं भात केलाय. सगळेजण उपाशी झोपलेत प्रियामुळे. सायलीच्या मनाला ते भावलंच नाहीये. तिने विमलला सांगितलं, विमलताई बघतेच आता सगळे कसे उपाशी राहतात. सायली विमलताईंना म्हणत असते, विमलताई जा तुम्ही आईंना बोलवून आणा, मी पूर्णाजींना घेऊन येते. आता ही विमल गेली आहे कल्पनाताईंना बोलवायला आणि सायली पूर्णाजीच्या खोलीत येते आणि म्हणते, पूर्णाजी जरा वेळ बाहेर येता का तुम्ही. पूर्णाजी म्हणतात, बाई मला झोपायचंय ग, झोपू दे मला. पण सायली म्हणते, हो तुम्ही झोपा, पण थोड्या वेळाने झोपा. चला ना आजी माझ्यासोबत बाहेर चला ना. मग पूर्णाजी म्हणतात, अगं. सायली म्हणते, मी उठवते तुम्हाला पूर्णाजी, चला बरं. इतक्या प्रेमाने सायलीने सगळ्यांना आग्रह करून खाऊ घातलाय. तर बघा आता इकडे एक्झॅक्टली सेम टू सेम प्रतिमा आत्या पण असंच वागतात. पण हे रविराज काय बोलतात सुरुवातीला बघा. जे आधी नागराज बोलताना दाखवलाय, दादा अरे तू शांत हो बरं, मुलंच ना ती, आई वडिलांनाच त्यांच्या चुका सांभाळाव्या लागतात ना, चुका पोटात घ्याव्याच लागतात. मग आता हे रविराज त्या नागराजला उत्तर देतात, अरे बाबा चुका पोटात घालाव्याच लागतात पण गुन्हे नाही. मला तर असं वाटायला लागलंय नागराज की ही तन्वी माझी मुलगी नाहीच आहे. अरे बापरे, आता तो घाबरला ना नागराज. तो म्हणतो, अरे दादा असं का बोलतोयस तू, अरे तुमचीच मुलगी आहे रे ती, तुमच्या दोघांचीच. मग सुमन म्हणते, अहो एवढा मोठा धक्का बसलाय बघा निकाल लागल्यापासनं, तर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये. साहजिक आहे प्रेक्षकांनो, पोटची पोरगी अशी इतकी वाईट वागते म्हणल्यावर यांची काय अवस्था होणार. पण आता बघा जशी सायली वागली आहे ना, एक्झॅक्टली तशाच प्रतिमात्या वागल्यात. आता प्रतिमात्या सगळ्यांना विचारतात, काय हो तुम्ही सगळ्यांनी काही खाल्लंय का सकाळपासनं. मग नागराज म्हणतो, छे ग वहिनी सकाळपासनं पोटात अन्नाचा कण नाहीये. मग प्रतिमात्या म्हणतात, तुम्ही सगळे ना किचनमध्ये या, मी आलेच आणि लवकर या हं. असं म्हणून आता त्या किचनमध्ये गेल्यावर का प्रतिमात्या. आणि बघा ना या मायलेकी इतक्या एक्झॅक्टली सेम टू सेम आहेत की सायलीने पिठलं भात केला तर या प्रतिमात्याने सुद्धा पिठलं भातच केलाय बरं का. बघा काय काय झालंय. तर आता सायली सगळ्यांना तिथे बोलवते जेवायला. पुढचा सीन सुभेदारांच्या घरचा आहे. आज सुभेदार आणि किल्लेदार यांच्या घरचा सीन दाखवलाय त्यांनी आणि सायलीने सगळ्यांना आग्रह करून जेवू घातलाय. तसं पाहायला गेलं तर अगदी नॉर्मल एपिसोड वाटेल, पण खरंच प्रेक्षकांनो अतिशय इमोशनल छान आणि खूपच सुरेख असा एपिसोड दाखवलाय. सायली आता सगळ्यांना टेबलावर बसवते. तर या कल्पनाताई आधी आल्या आल्या म्हणतात, काय ग विमल तू जेवायला बोलवलं इथे आम्हा सगळ्यांना, कशाला. मग विमल म्हणते, अहो ताई सायलींनी म्हणजे सायलीताईनेच बोलवायला सांगितलं होतं सगळ्यांना. मग कल्पनाताई चिडून म्हणतात, तुला सांगितलं होतं ना मला भूक नाही म्हणून. मग लगेच ही सायली जाते कल्पनाताईंजवळ आणि म्हणते, अहो आई प्रियामुळे खूप मनस्ताप होतोय तुम्हाला कळतंय मला, पण तिचा राग अन्नावर काढू नका. पूर्णाजी म्हणतात, अगं बाई खायची इच्छा नाही होते आम्हाला. मग सायली म्हणते, जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय तिचा नका ना विचार करू, मग जेवण जाईल तुम्हाला. मग प्रतापराव म्हणतात, नाही ग बेटा, अगं सायली खरंच भूक नाहीये ग. सायली म्हणते, पण बाबा आता मी पानं वाढली आहेत ना, असं पाठ फिरवून जाऊ नका पानांवर. चला चला बसा बरं आई तुम्ही बसा. आता सायलीने कल्पनाताईंना पण खूप प्रेमाने तिथे बसवलंय जेवायला. सायली आता प्रतापरावांकडे जाते आणि म्हणते, बाबा चला बसा बरं, बसा पटकन जेवून घ्या. अस्मिताताई चला तुम्ही पण बसा बरं. सायली आता प्रत्येकाला हात धरून जेवणाच्या ताटावर बसवतीये. किती छान ना प्रेक्षकांनो. आता साहजिक आहे या सगळ्यांची मनस्थिती खूप अवघड आहे, पण बघा ना सायली सगळ्यांना सावरून घेतीये. सायलीला वाटतंय की घरात कोणी उपाशी नाही झोपलं पाहिजे आणि साहजिक आहे अस्मिता 2 जीवाची आहे, पूर्णाजी सुद्धा वयस्कर आहेत, त्यांनी खाल्लं नाही तर त्यांना त्रास होईल ना. आणि एक्झॅक्टली तसंच झालंय बरं. सायली म्हणते, अहो पूर्णाजी बाबा आई सगळेजण प्रियाचा राग जेवणावर काढू नका, तिच्यामुळे कितीही त्रास होत असला तरी अन्नावर अपमान नाही करायचा, हे आपले संस्कार आहेत ना. आता सायली हे सगळ्यांना सांगत असते
तेव्हा अर्जुन सगळं बघत असतो जिनावरनं. त्याला खूप छान वाटतंय की चला भारी बायको भेटली आपल्याला. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, कुठल्याही नवऱ्याला अशीच बायको अपेक्षित असते. तर आता इकडे प्रतिमा आत्या पण विचार करतात, सगळ्यांनी पिठलं भात खाल्ला तर बरं वाटेल बाई सगळ्यांना, आणि सगळ्यांना आवाज देते. प्रतिमा आत्या आता घरातल्या सगळ्यांना आवाज देतात, सुमन, ए सुमन, आहो चला. आता सुमन आल्याला म्हणते, बापरे काय झालं वहिनी, काही त्रास होतोय का? मग प्रतिमा आत्या म्हणतात, नाही ग त्रास नाही होते, चला बरं जेवून घ्या तुम्ही सगळे. अगं वेळ नव्हता हाताशी म्हणून पिठलं भात केलंय. रविराज म्हणतात, ए प्रतिमा, अगं खरंच भूक नाहीये ग, नको आग्रह करूस. मग लगेच नागराज पण म्हणतो, हो वहिनी, अगं भूक नाहीये, मी माझ्या खोलीत आहे. मग प्रतिमा आत्या म्हणतात, थांबा सगळेजण थांबा, हे बघा जे झालंय ते आपल्याला बदलता येणार आहे का? नाही ना, पण तन्वीने केलेल्या गुन्ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपाशी राहायची काय गरज आहे? खरंच आहे ना प्रेक्षकांनो, ती विचित्र वागली म्हणून सगळ्यांनी कशाला मनाला लावून घ्यायचं? आता वाईट वाटणं साहजिक आहे, पण प्रतिमा आत्या छान समजून सांगतात सगळ्यांना, हे बघा असं नाही करायचं, अण्णाला नाही म्हणायचं नाही. आता सुमन पण म्हणते, नको वहिनी खरंच नको. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन ऐक माझं, बसा बघू. आहो बसा, चला जेवायला बसा. रविराज म्हणतात, खरंच नको न ग प्रतिमा, आग्रह करू. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही मी नाही ऐकणार, अण्णाचा अपमान करायचा नाही, चला बसा. म्हणजे एक्झॅक्टली म्हणलं ना मगाशी तसंच, सायली जशी वागते ना तसंच प्रतिमा आत्या, म्हणजे ह्या मायलेकी आहेत ना त्यामुळे अगदी सेम टू सेम वागतायत. इकडे सायली सुद्धा सगळ्यांना आग्रह करत असते, चला जेवा बरं सगळेजण, पूर्णाजी तुम्ही सुरुवात करा म्हणजे सगळे जेवतील. पण तरी देखील कोणालाही अन्नाला स्पर्श करावाच वाटत नाहीये, सगळेजण चांगल्याच ट्रॉमामध्ये गेलेत. पण सायली हळूहळू सगळ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतीये. तर पहा आता सायलीने पटकन पूर्णाजी जवळ येऊन पूर्णाजींना एक घास खाऊ घातलाय, अगदी लहान लेकरासारखं. बरं का, कसं आहे ना प्रेक्षकांनो, जे मालिकेचे फॅन आहेत म्हणजे ज्यांना आवडते मनापासून मालिका, त्यांना असे काही प्रसंग खूप सुखावून जातात. पण ज्यांना बोर वाटते त्यांना फारच बोर वाटणार आहे, ते तर साहजिक आहे. तर असो, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. तर आपण कुठल्या दृष्टिकोनातून ही मालिका बघतो हे महत्वाचं. आता सायली पूर्णाजींना अगदी लहान लेकरासारखं जेव घालते, तर खूप छान वाटतं या अर्जुनला, तो सगळं बघतोय हे वरून. आता अस्मिता जवळ येते सायली आणि म्हणते, अस्मिताताई जेवायच्या वेळा टाळू नका, आता चला जेवा बरं. अस्मिता म्हणते, नाही न गं, किती वेळेला सांगू तुला, एकच गोष्ट तीनदा, मला नाही खायचंय काही. मग सायली म्हणते, असं नाही करायचं अस्मिताताई, तुमच्यासाठी नाही बाळासाठी तर जेवावं लागेल ना तुम्हाला. आता फक्त तुम्ही बाळाचा विचार करायचा, बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा. या सगळ्यामध्ये बाळाचा काही दोष आहे का अस्मिताताई, सांगा बरं. हे बघा असं नाही करायचं, चला जेवा बरं. आता तिने अस्मिताला सुद्धा असा एक घास खाऊ घातलाय, पिठलं भातच केलाय बरं का सायलीने. आणि आता अस्मिताला पण ती जेवू घालते. आजच्या म्हणजे जवळजवळ 10 ते 13 मिनटं तुम्ही यांचं सगळ्यांचं जेवणच बघणार आहात, पण बघायला छान वाटलंय हां ते. तर पहा आता अस्मिताला तिने एक घास खाऊ घात. सायली एवढ्या प्रेमाने अस्मिताला जेवू घालते हे बघून पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलंय आणि कल्पनाताईंना पण कुठेतरी एका कोपऱ्यात बरं वाटलंय बरं का, मनाच्या कोपऱ्यात, पण त्या अजून बोलून दाखवत नाहीयेत. तर बघा पुढचं सीन पुन्हा एकदा प्रतिमा आत्या आणि रविराजांचा दाखवलाय. काय ना प्रेक्षकांनो, आज रविवार आहे त्यामुळे हलका फुलका एपिसोड एन्जॉय करा. मला वाटलं होतं बाई आज सुट्टी असेल मला, पण जाऊ द्या, रविवार आहे, दाखवली आहे त्यांनी मालिका, ते बिचारे एवढे एफर्ट घेतात तर मी रिव्ह्यू द्यायचे एफर्ट नक्कीच घेऊ शकते. तर पहा प्रतिमा आत्या रविराजांना म्हणतात, चला बसा बरं जेवायला. आहो रविराज म्हणतात, खरंच ग प्रतिमा, अगं खरंच इच्छा नाहीये. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही नाही, तुम्हाला म्हटलं ना अन्नाचा अपमान नाही करायचा. आहो 2 घास खा बरं, माझ्या समाधानासाठी खा, चला खा बरं. आणि आता सायलीने कसे सगळ्यांना घास खाऊ घातले बघा, तसंच प्रतिमा आत्या सगळ्यांना जेवू घालतात स्वतःच्या हाताने. आहो चला बरं घ्या. आता त्यांनी एक घास घेतलाय त्या पिठलं भाताचा आणि रविराजांना असा भरवलाय. आता त्यांना समाधान वाटतंय रविराज जेव्हा जेवतात तेव्हा. साहजिक आहे प्रेक्षकांनो, घरच्या गृहिणीला हेच वाटत असतं की घरच्यांनी पोटभर जेवावं. आणि या प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं बरोबर आहे ना, त्या प्रियाला वर्षभर यांना फसवायला काही वाटलं नाही, मुळात नाहीच आहे म्हणा ती त्यांची पोरगी, पण तरी सुद्धा तिला काहीच वाटलं नाही. आणि ह्यांनी कशाला तिच्यासाठी अन्नाचा अपमान करायचा, नाही का. सुमन म्हणते, वहिनी अहो खरंच जेवण जात नसेल तर काय करायचं. प्रतिमा आत्या तिला पण आग्रह करत असतात ना, मग ती म्हणते, वहिनी नाही जाते हो जेवण. मग प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन आपण कितीही त्रासात असलो ना तरी अन्नाचा अपमान नाही करायचा बाई, चल जेव बरं.
आणि आता त्या सुद्धा तिच्या जवळ येतात सुमनच्या आणि सुमनला पण स्वतःच्या हाताने घास भरवतात. घे बरं सुमन. सुमन म्हणते वहिनी खरंच नको न हो. मग प्रतिमा त्या म्हणतात चल घे, नाहीतर रागवू का तुला आता. मग सुमन म्हणते नाही नाही वहिनी खाते, मी खाते. आणि प्रतिमात्याने तिला पण प्रेमाने एक घास भरवलाय. आता बघा नागराज सुद्धा तिथे बसलाय. आता नागराजला म्हणतात त्या ओ भाऊजी तुम्हालाही रागू शकते बरं का मी, विसरू नका. काय ना प्रेक्षकांनो, हा नागराज किती वाईट वागतो प्रतिमात्याशी. पण बघा ना प्रतिमात्या सगळं विसरून त्या नागराजसाठी किती करतायत. नागराजला म्हणतात चला भाऊजी जेवा बरं. मग आता लगेच नागराज म्हणतो वहिनी तुझं न ऐकून कुठे जाणार मी, बिशा दे का मला तुझं न ऐकायची. मग लगेच तोही जेवायला लागतो. मग ही सुमन जेवते आणि म्हणते वहिनी तुम्ही पण बसा ना जेवायला. मग प्रतिमात्या म्हणतात हो मी बसेल, आधी तुम्ही सगळे जेवून घ्या बरं, मी बसेल नंतर, चला जेवा. आणि सगळ्यांना जेवताना बघून या प्रतिमात्याला खूप समाधान वाटतंय. एक्झॅक्टली सायलीचं पण असंच आहे बरं का. सायलीने पण सगळ्यांना जेव घातलाय आणि तिच्या पण चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. आता इकडे बघा सुभेदारांचं सीन दाखवला आता, म्हणजे एकदा किल्लेदार एकदा सुभेदार असं त्यांनी दाखवलं. प्रतापराव या कल्पनाताईंना म्हणतात ए कल्पना चल सोड बरं सगळं, जे घडलंय ते विसर. कल्पनाताई म्हणतात असं कसं विसरायचं, आपली सून गुन्हेगार आहे, हे कसं विसरू मी. अहो एका खुन्याला आणि एका खुनाला तिने पाठीशी घातलंय, तर साक्षी शिखरेला साथ दिली आपल्या सुनेने, कसं विसरू मी सांगा ना. आणि मला तर असं वाटायला लागलंय की मी ज्यांच्यावर विश्वास ठेवते ना तीच लोक माझा विश्वासघात करतात. आता बघा या बिचाऱ्या कल्पनाताई खरंच न प्रेक्षकांनो, त्यांचा बिचाऱ्यांचा प्रत्येक वेळेला अपेक्षाभंग होतो. मग प्रतापराव म्हणतात नाही ग बाई कल्पना असं काही नाही, ठीक आहे जाऊ दे बरं, आपण या विषयावर नंतर बोलू, तू जेव आधी कल्पना. पण त्या काही जेवत नसतात. आता त्या पुन्हा उठून चालल्या जात असतात आणि त्या उभ्या राहतात कल्पनाताई. मग सायली म्हणते आई असं नाही करायचं, बसा बघू, चला बसा जेवायला, मी ताटावर वाढलंय ना, असं नका अन्न वाया घालू. आणि आई आपल्या घरात आपण अन्न वाया जाऊ देतो का, नाही ना, जेवा बरं. मग या पूर्णाजी अचानक चिडतात आणि म्हणतात आपल्या घरात एकच व्यक्ती होती अन्न वाया घालवणारी, आता कमीत कमी 7 वर्ष ती दिसणार सुद्धा नाहीये. आता बघा अस्मिता तिथेच आहे, सगळेच तिथे आहे. सायली म्हणते पूर्णाजी प्रिया तिच्या कर्माची शिक्षा भोगतीये, कशाला आपण तिचा विचार करायचा, तिच्यामुळे नका उपाशी राहू, चला सगळेजण 2-2 घास तरी खा बरं. आई जेवा बघू तुम्ही. आता एक्झॅक्टली त्यांनी सगळं तसंच दाखवलंय प्रेक्षकांनो, जसं प्रतिमात्या करते तसं सायली करते. आणि आता सायली सगळ्यांना एक एक घास खाऊ घालते. तिने या कल्पनाताईंना तो पिठलं भात वाढलाय आणि स्वतःच्या हाताने आता घास खाऊ घालते. पण तरी सुद्धा कल्पनाताईंची काही इच्छा होतच नाहीये. सायली म्हणते आई जेवा बघू. मग प्रतापराव कल्पनाताईंकडे बघतात आणि स्वतः उठून त्यांच्या जवळ येतात आणि सायलीच्या हातचा घास या कल्पनाताईंच्या असं तोंडामध्ये घालतात. कल्पना चल खा बघू. किती छान वाटले ना प्रेक्षकांनो बघायला. आता यांची खरी कंप्लीट फॅमिली वाटते. पण अजून तो अश्विन सदम्यात आहे ना तो तर कुठे गायब झाला, दाखवलाच नाहीये. मला वाटतं बहुतेक कदाचित तो म्हणजे टुल्ल होऊन येतो बहुतेक. पाहू आता पुढे काय काय घडतं. सायली म्हणते बाबा तुम्ही नाही ऐकते माझं, बाबा तुम्ही पण बसा बरं जेवायला, चला बसा. आता सायलीने पुन्हा या प्रतापरावांना पण बसवलंय खाली त्या टेबलवर आणि त्यांना पण एक घास खाऊ घातलाय प्रेमाने. प्रेक्षकांनो किती छान वाटतंय बघा बरं, सगळेजण मस्त जेवतायत पण बिचारे टेन्शनमध्ये आहेत अजून. आता बघा अर्जुनने हे सगळं बघितलंय वरून, म्हणजे जिन्यावर उभा असतो ना तो, आता तो काय करतो खाली येतो स्माईल करतच, नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असतेच गोड गोड. तर आता तो खाली आलाय आणि त्याने एक ताट आणलंय किचनमधनं. सायली म्हणते अहो मी तुम्हाला वाढणारच होते, उगाच कशाला तुम्ही ताट घेत बसला, मी आणलं असतं ना. अर्जुनने आता त्या किचनमधनं एक ताट आणलंय आणि आता सायलीला अगदी प्रेमाने जेवू घातलंय बरं का. सगळेजण खूप समाधानाने बघतायत या दोघ्या जोडप्यांकडे. सायली म्हणत असते अहो मी तुमचं ताट आणणारच होते, म्हणजे तिला आधी कळत नाही हा आपल्याला जेवू घालतोय. सायली म्हणते अहो मी तुम्हाला वाढून देतच होते. अर्जुन म्हणतो आता काही बोलू नकोस, बस बरं इथे खाली. सायली म्हणते अहो असं काय करताय, मी सगळ्यांचं झाल्यावर जेवेन ना. अर्जुन म्हणतो जेवताना बोलायचं नसतं, चल बस बघू, चल बस सायली. आता अर्जुन जेव्हा सायलीला जेवू घालतोय ना एवढ्या प्रेमाने, ते बघून अस्मिता पूर्णाजी सगळ्यांना फार भारी वाटतं. अर्जुन म्हणतो हे ताट तुझं आहे सायली, चल जेव बघू. सायली म्हणत असते अहो ऐका ना असं काय करताय अहो. मग अर्जुन म्हणतो जेवताना बोलायचं नसतं, चल जेव. आता सायलीला तो इतक्या प्रेमाने जेवू घालतोय हे बघून अस्मिताला फार भारी वाटतं बरं का, आणि पूर्णाजीला सुद्धा.
चला, सुभेदारांची एक बाजू जम्याची तरी निघाली, म्हणजे सायली. किती छान वाटतंय ना प्रेक्षकांनो. बघा, अर्जुन आता या सगळ्यांना म्हणतो, अरे तुम्ही बघताय काय सगळेजण, चला चला जेवा, सगळ्यांनी जेवा. पण पूर्णाजी मात्र सारख्या सायलीकडे बघतात आणि अर्जुनकडे बघतात. त्यांना समाधान वाटते. आणि कसं आहे ना प्रेक्षकांनो, जाणवतं कोण कसं आहे ना हे त्याच्या वागणुकीवरनं तेव्हाच जाणवतं. पूर्णाजी आतापर्यंत या प्रियाच्या वागणुकीकडे खूपच कानाडोळा करत आल्या, पण त्या सगळ्याचे भोग त्यांनाच भोगावे लागले बिचाऱ्यांना. तर अशा पद्धतीने सायलीने सुभेदारांना छान जेव घातलं आणि प्रतिमा आत्याने किल्लेदारांना. आता बघा, रात्रीची वेळ असते आणि या पूर्णाजी सारख्या प्रियाचाच विचार करताय. पूर्णाजीला फार मोठा धक्का बसलाय, कारण त्यांनी प्रियावर फार विश्वास ठेवला होता. साहजिक आहे प्रेक्षकांनो, ती त्यांच्या मुलीची मुलगी आहे, विश्वास तर ठेवणारच ना. कोणाला अशी अपेक्षा असते की आपली नात असं करेल. आता बघा, तेवढ्यात सायली येते तिथे पाणी ठेवायला पूर्णाजीसाठी. आता पूर्णाजींना वाटतं की कल्पना ताईच आहे. आता पूर्णाजी म्हणतात, कल्पना बाई माझी समजूत काढायला आली आहेस की तुझं दुःख हलकं करायला आलीस, का तुझं दुःख माझ्यासमोर मांडायला आलीस? काही उपयोग नाही ग कल्पना. अगं कशाचा काहीच उपयोग नाही ग. अगं तन्वीचे किती लाड केले ग आपण. अगं स्वतःच्या नातीपेक्षा मी तिच्यावर जास्ती विश्वास ठेवला ग, पण तिने 2 वर्षापासून आपल्याला फसवलं कल्पना. अगं तिचा उद्धटपणा मला दिसत होता ग, तिचा आळशीपणा पण मला दिसत होता कल्पना, पण दुर्लक्ष केलं ग मी. अगं तिचं खोटं बोलणं पण पोटात घातलं आपण, कारण ती प्रतिमाची मुलगी आहे असं समजत होतो ग आपण. इतकी खोटारडी कशी ग निघाली कल्पना तन्वी, असं म्हणून बिचाऱ्या रडताय तो. आता त्यांच्या डोक्यात अचानक दुखायला लागतं. त्या असा हात लावतात डोक्याला आणि म्हणतात, कल्पना अगं माझ्या मनातून नाही जाते ग हे. अगं स्वार्थासाठी तिने मधुभाऊला अडकवलं ग. अगं ज्या माणसानं तिला लहानपणापासून आधार दिला ग, अगं वडिलांचं प्रेम दिलं त्या मधुभाऊनं तिला, आणि या पोरीनं त्यांना फासावर चढवायचा प्रयत्न केला ग. अगं त्यांना फासावर चढवायला चालली ही पोरगी. अगं तरी सुद्धा राजरोजपणे मान वर करून सगळीकडे फिरत होती ही. बापरे कल्पना, अगं हे सगळं तिनं आपल्या बाबतीत केलं असतं तर काय केलं असतं ग आपण. सायली हे सगळं ऐकते आणि तिला फार वाईट वाटतंय. तिला कळतंय की पूर्णाजी आता फार मोठ्या धक्क्यात आहे. पूर्णाजी पुढे म्हणतात, अगं कल्पना, अगं कुठल्या अभद्र मुहूर्तावर माझ्या अश्विनचं लग्न या तन्वीशी लावून दिलं ग मी याच्या आयुष्याची राख रांगोळी केली ग. माझ्या अश्विनच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. माझ्या डोळ्यावर कोणता पडदा पडला होता ग कल्पना. अगं काय झालं होतं मला. अगं माझ्या भोळ्या अश्विनला मी एवढ्या मोठ्या दुःखात लोटलं ग. अगं का केलं असेल मी हे सगळं. अगं का मी तिला आपलं घर पोखरू दिलं ग कल्पना. का असं म्हणून आता त्या म्हणजे खाली कोसळतात आणि म्हणतात, एवढी घोडचूक कशी झाली माझ्याकडून. सायली आता सावरते आणि म्हणते, पूर्णाजी काय होते तुम्हाला. आणि मोठ्याने ओरडते, अहो बाबा लवकर या, पूर्णाजीला काय होतंय बघा ना. आणि पूर्णाजी आता कोसळल्यात जमिनीवर आणि इथेच हा एपिसोड संपला. आता पुढचा प्रोमो बघा प्रेक्षकांनो, सॉलिड दाखवलाय पुढचा प्रोमो. आता या सायलीने पूर्णाजीला तिकडे नेलंय पुन्हा खोलीमध्ये आणि सगळेजण जमा झालेत. आता या कल्पनाताई म्हणतात, काय ग बाई, अगं सायली तू काही बोलली का पूर्णाईला. सायली म्हणते, नाही हो आई, त्यांना माहिती पण नव्हतं मी आली आहे खोलीत, त्यांना वाटलं तुम्हीच आहात. आता हे प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन अश्विनला फोन लाव. अर्जुन म्हणतो, डॅड तो माझा फोन उचलतच नाहीये. आणि इकडे साक्षी आणि महिपत दोघेही जेलमध्ये प्रियाला गाठतात आणि महिपत तिचा गळा दाबत म्हणतो, काय बोलली तू कोर्टात. साक्षीनं गोळी झाडली, आता बोल ना साक्षीनं गोळी झाडली म्हणून. इकडे हे पूजेला बसलेत अर्जुन आणि सायली. बहुतेक सत्यनारायणाची पूजा दिसतीये आणि तेवढ्यात यांच्या खिडकीच्या काचेतनं मोठा कोणीतरी दगड मारलाय आणि सायली घाबरते. त्यात लिहिलेलं असतं, अर्जुन आता तुझी वेळ आली आहे मरायची. सायली घाबरते आता आणि अर्जुनला कळलंय की हे कांड मैपतच आहे. पुढचं प्रोमो भारी दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता बघूयात, आता खरी फाईट आहे प्रेक्षकांनो. खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा आता लवकरच उघड होईल असं दिसतंय खरी. कारण आज रविराज म्हणले ना, मला वाटतंय की ती माझी मुलगी नाहीये म्हणून, असं वगैरे वगैरे. तर बघत राहा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग, कारण खरा ड्रामा इथून पुढे सुरू होणार आहे. साक्षीला शिक्षा झाली म्हणल्यावर मैपत काही शांत बसणार नव्हताच, हे आपल्या सगळ्यांना अपेक्षितच होतं. पण आता अर्जुन पुढे
फार मोठं चॅलेंज आहे. या मैपतला तो कसा थोपेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. बघत राहा ठरलं तर मग. आणि आज रविवार आहे, रविवार असून सुद्धा आपल्याला एपिसोड येतो आणि त्यातनं मी तुम्हाला तो रिव्ह्यू देते. संडे असून सुद्धा झोपायला मला मिळत नाही, त्यामुळे माझ्या एफर्टसाठी सुद्धा एखादा लाईक नक्की करा प्रेक्षकांनो. काय आहे ना, मी तुम्हाला माझी फॅमिली मांडते म्हणून फ्रीली आणि फ्रँकली तुमच्याशी बोलत असते. सगळ्यांनाच वाटतं रविवार असलं की थोडासा आराम करावा, तर असो. छान वाटला आजचा एपिसोड. एवढे एफर्ट बिचारे हे सगळेच कलाकार घेतात, तर मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे, नाही का? पण प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आणि हो, तुमचा वेळ जरा जास्ती घेतला, आता निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. बघत राहा ठरलं तर मग. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया. टेक केअर करा तोपर्यंत स्वतःची. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू अगेन. धन्यवाद.